महाराज यांना मानाचा मुद्रा, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य श्री बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन। मी शिवसेना या पक्षात विद्यार्थी दशेपासून काम करतोय, वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे। मिरज शहर म्हणून काम केलं, मिरजेमध्ये गणेशोत्सवाच्या कमानीवर अफजलखानाचा देखावा लावला, अफजलखान वधाचा देखावा लावला। त्यानंतर क्लॅशेस सगळ्यांना माहितीच आहेत। मग जिल्हाप्रमुख झालो, जिल्हाप्रमुखच्या वेळीसुद्धा जी मरगळलेली शिवसेना होती सांगली जिल्ह्यामध्ये त्याला उभारी देण्याचं काम केलं। बाळसिंग राजपूत नावाच्या शहर प्रमुखावर ज्यावेळी मुलाचा अपहरणचा गुन्हा दाखल झालेला आणि खुनाचा गुन्हा दाखल होता, त्यानंतर शिवसेनेकडे कोणी येत नसतं, तर सगळं त्यानंतर उभारी दिली आपण पक्षाला। मग एवढं प्रामाणिक काम करत असताना तालुका प्रमुख रवींद्र नाईक आणि नितीन बाणगुडे पाटील संप्रमुख यांच्यात वादविवाद झाला। नितीन बाणगुडे पाटलांच्या पुतळ्याची गाडावरनं दिंड आणि तो फोटोला काळप असल्याचं काम रवी नाईक वगैरे यांनी केलं, पण मुद्दाम बाणगुडे पाटील वगैरे या सगळ्यांनी मला त्यामध्ये गवलं आणि बदनामी केली आणि अक्कलपट्टीसुद्धा झाली पक्षातून। तरी देखील मी 10 वर्ष सातत्यानं पक्षामध्ये राहिलो, काम केलो। वेळोवेळी दर महिन्याला सैना भवन असू दे, मातुश्री असू दे, सगळ्यांना जाऊन भेटत होतो की माझं पुनर्वसन कधी करतात, मला फक्त कामात राहा। मी 10 वर्ष कामात राहिलो, मात्र परत पदावर नियुक्ती होत नव्हती। असं होत असताना मी आता परवा जाऊन विचारलं की आणि एक 10 वर्ष राहायची माझी तयारी आहे, अशीच बिनपदाची किंवा सक्रिय न होता। तुम्ही जरी मी सक्रिय असलो पक्षात तरीसुद्धा मला कुठल्या मिटिंगला बोलवायचं नाही, कुठल्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यायचं नाही, असा विषय होता। मग विचारलं की अजून 10 वर्ष थांबलो तरी याल का, तर त्याचं उत्तर काही आपल्याला व्यवस्थित नाही मिळालं, थोडक्यात नाहीच असं आलं। बाणगुडे पाटलामुळे अवघड आहे। आता विधानसभेच्या तोंडावर तुम्ही अचानक शिंदे गटात प्रवेश करताय, असं का? विधानसभेच्या तोंडावर नाही आहे, हे 1 वर्ष झालं ते माझ्या पाठी लागले होते की या म्हणून मीच थांबलो होतो। पण आता सध्याला की पहिला एकदा फायनल विचारलं, आता कुठलं पद वगैरे दिलंय तुम्हाला? शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना ही एकनाथ शिंदे साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। 1 वर्ष झालं त्याला न्याय देणारा माणूस ते शोधत होते। कट्टर शिवभक्त त्यांना हवा होता, स्वार्थासाठी काम न करणारा, स्वतःला वाहून घेऊन झोपून देऊन काम करणारा एक पदाधिकारी त्यांना पाहिजे होता या सेलवर। म्हणून त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य समन्वयकपदी माझी निवड केली आणि सर्व जबाबदारी राज्याची माझ्याकडेच ती सोपवलेली आहे। यामध्ये गड संवर्धन आणि गोरक्षासुद्धा त्यांनी मला काम करण्यास सांगितलेलं आहे। मग इथून पुढे तुम्ही आता तानाजी सातपुतेंचं काम करणार नाही? आता महायुतीत गेलो ना आपण, तर महायुतीच्या उमेदवाराचं करणार आणि इथंच नाही, पूर्ण जिल्ह्यात माझी ताकद आहे। म्हणजे महाविकास आघाडीच्या विरोधात काम करणार? आता महायुतीचं काम करणार आम्ही आता।